नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. किशाभाऊ झोपलेला असताना राधावहिनी त्याला येऊन हात लावत उठवते. तेव्हा किशाभाऊ जोरात घाबरून उठतो आणि मुंगूसाला मुंगूसाला म्हणू लागतो. तेव्हा राधावहिनी म्हणते, बाप्पा काय झालं एवढं ओरडायला? तेव्हा किशाभाऊ म्हणतो की मला सगळीकडे मुंगूसच दिसतोय. तितक्यात आता अनिश तिथे येतो आणि त्यांना विचारू लागतो की हे काय, कुठे गेले घरातले सगळे? त्यावर राधावहिनी म्हणते, कुठे गेले म्हणजे आता संयमी परदेशी चालली ना, त्यामुळे सगळेजण तिची खरेदी करायला गेले. खरेदी म्हणजे कपड्यांची खरेदी, बॅगाची खरेदी, सगळं सामान. जशी जत्रा उठते ना तसा सगळा गोंधळ उडालाय. आता गेले ते संयमीच्या आजी आजोबांकडे. आम्ही मात्र बिचारे दोघं एकटेच आहोत. आम्हाला काही कोणी कुठे नेत नाही ना. तेव्हा अनिश त्यांना ओरडत म्हणू लागतो की एवढीच जर जायची हौस होती तर जायचं होतं ना, कोणी अडवलं होतं तुम्हाला? पुढे तो म्हणतो, तसं पण सूर्यफुलासारखे आहे सगळे मतलबी. जिकडे मतलब असला तिकडे तोंड फिरवतात. आता सूर्यफूल म्हटल्यानंतर राधावहिनीला जरा वाईटच वाटू लागतं. त्यामुळे ती अनिशला म्हणते, असं म्हणजे आम्ही सूर्यफूल, आम्ही इकडे तोंड करतो तिकडे तोंड करतो म्हणजे आम्हाला कणाच नाहीये. पुढे ती म्हणते, म्हणजे आम्हाला देवाने बुद्धीच नाही दिलीये. असं म्हणत ती हसू लागते आणि त्याला म्हणते, काय गोष्टी करतोय राजा? अरे आम्हाला बोलण्याआधी जरा तुझ्याकडे बघ, तुझी अवस्था काय झालीये घरात. पुढे ती म्हणू लागते, तुला कोणी घरात विचारतं का? तुला कोणी किंमत तरी देतं का? अरे हिंग तरी लावतं का कोणी तुला? आमचं सोड, आम्ही काय नौकर माणसं आहोत, पण तुझं काय? आता अनिश तिच्याकडे रागातच बघू लागतो. तेव्हा राधावहिनी म्हणते की तुझ्या नाकावर टिचून तुझा बाप संयमीला परदेशात पाठवायला निघाला. अरे एवढा म्हातारा माणूस या वयामध्ये एवढी हिंमत करतो, तुझ्यात आहेत का तेवढी हिंमत? असं म्हणून ती आता अनिशला हिणवू लागते. त्यामुळे अनिश तिला म्हणतो, अच्छा म्हणजे माझ्यात हिंमतच नाहीये. पुढे तो म्हणतो, जे केलं ना ते भैरवीच्या आई बाबांनी केलंय, यांनी काहीच केलेलं नाहीये. तेव्हा राधावहिनी त्याला म्हणते, पण तू काय केलं? तू तर काहीच नाही केलं. तेव्हा अनिश तिच्यावर जोरात ओरडत म्हणतो की मामी आता खूप झालं, खूप बोलतीयस तू. त्यामुळे आता किशाभाऊ पटकन उठून अनिश जवळ येतो आणि म्हणतो की आता ओरडून ओरडून घसा सुकला असेल ना, जरा जाऊन आपण थोडा घसा ओला करूया. त्यावर राधावहिनी त्याला म्हणते, तुम्हाला दुसरा काही उद्योग नाहीये का? खायला काळ आणि भुईला भार. असं म्हणत आता ती परत अनिशवर आलेली असते आणि त्याला म्हणते की याची सुद्धा अशीच अवस्था झालेली आहे. घरात किरसुनीला सुद्धा किंमत असते. तेव्हा अनिश म्हणतो की एखाद्याची वेळ जर वाईट असली ना तर त्याला त्या झाडावरचं माकड सुद्धा दगड मारत असतं. त्यामुळे तुम्ही असं करू नका प्लीज. पुढे तो म्हणतो की तुम्ही विसरलात का, तुम्ही माझ्यामुळे या घरात आहेत. असं म्हणत आता अनिश म्हणतो की जो तो उठतो आणि मलाच बोलत असतो. असं म्हणून तो रागातच तिथून निघून जातो. तेव्हा किशाभाऊ राधावहिनीला म्हणतो, तुला काय गरज होती असं बोलायची? आता इकडे भैरवीचे आई बाबा इरा ईशान मंदिरात आलेले असतात. तेव्हा इरा विचारू लागते की आजोबा कधी येणारे संयमीताई? तेव्हा मीना म्हणते की अरे हो, मला यायला हवी होती, 2 तासांनी तिची फ्लाईट आहे. तेव्हा इरा त्यांना म्हणते की आजोबा तुम्ही फोन करता का संयमीताईला? त्यामुळे आता चंदनराव संयमीला फोन लावतात. तेव्हा मीना म्हणते की तिला म्हणावं लवकर ये. आता इकडे संयमीची तयारी झालेली असते. तेव्हा सगळेजण इमोशनल होतात. आता अशोक मामांना खूप वाईट वाटत असतं. संयमी आता देवाला नमस्कार करते. त्यानंतर ती निलिमा आत्याला नमस्कार करते. तेव्हा निलिमा आत्या तिला म्हणते, बाळा खूप मोठी हो, यशस्वी हो. आता संयमी वेणूच्या फोटोजवळ जाऊन वेणूला नमस्कार करते. तितक्यात भैरवीचे लक्ष अशोक मामांकडे जातं. त्यामुळे आता ती संयमीला अशोक मामांजवळ जायला सांगते. त्यामुळे आता संयमी अशोक मामांजवळ येते आणि म्हणते की आजोबा येते मी. त्यावर अशोक मामा अडखळतच म्हणू लागतात की बाळा नीट जा आणि चांगला अभ्यास कर. आमची आठवण आल्यानंतर आम्हाला व्हिडिओ कॉल करायला विसरू नको. पुढे ते म्हणतात की आता मला सुद्धा व्हिडिओ कॉल करता येतो आणि ते काय असतं आपलं ऑनलाईन ट्रान्झॅक्शन ते सुद्धा मला येतं. पुढे ते म्हणतात आणि मेल्स तर काय, मी झोपेत सुद्धा करू शकतो. पुढे ते म्हणतात की तुमचं ते काय असतं सोशल मीडिया, त्याच्यावर सुद्धा मी रील्स बनवू शकतो. हे ऐकल्यानंतर आता संयमीला जरा आश्चर्यच वाटतं आणि ती म्हणते, आजोबा म्हणजे आता तुम्ही रील्स करणार आहात? त्यावर अशोक मामा म्हणतात, नाहीतर काय. पुढे ते म्हणतात, तुमच्या नव्या पिढीने मला इतकं काही शिकवलंय ना, त्यामुळे मी ठरवलं की आता तुमच्या नव्या पिढीच्या नव्या गोष्टींना कधीच नावं ठेवायची नाही.
आता अशोक मामांचं बोलणं ऐकून सगळेच जण इमोशनल झालेले असतात. आता ते म्हणतात, पण या सगळ्या गोष्टींना तू माझी गुरु आहेस. तेव्हा संयमी म्हणते, मग मला गुरुदक्षिणा द्या. त्यावर अशोक मामा म्हणतात, गुरुदक्षिणा मागतीयस असं म्हणून ते हसू लागतात आणि म्हणतात, जर मी तुला आशीर्वाद दिले तर चालेल ना. त्यावर संयमी म्हणते, चालेल नाही आजोबा, धावेल असं म्हणत आता ती अशोक मामांचा हात तिच्या डोक्यावर ठेवते. आता अशोक मामा संयमीला म्हणतात की एक गोष्ट लक्षात ठेव, नेहमी शिस्तीत वागायचं, माणसाला शिस्त असायला हवी असं म्हणत ते म्हणतात की शिस्त म्हणजे. त्यावर संयमी म्हणते की शिस्त म्हणजे शिस्त असं म्हणत आता सगळेच जण हसू लागतात. आता अशोक मामा तिला म्हणतात की बाळा, तू स्वकर्तृत्वावर आणि स्वतःच्या हिमतीवर एवढा मोठा निर्णय घेतलायस. पुढे ते म्हणतात, तू सासरी जाताना मला जेवढा आनंद होईल त्यापेक्षा कित्येक पटीने जास्त आनंद मला आज होतोय. आता अशोक मामा संयमीचा हातात हात घेऊन म्हणतात की बाळा, तू पुढे जात राहा, आमचे आशीर्वाद तुझ्या कायम पाठीशी आहे. आता जाता जाता संयमी तिच्या आईबाबांचा फोटो हातात घेते. तेव्हा संयमी जरा इमोशनल होते. तेव्हा भैरवी तिच्या जवळ जाते आणि म्हणते की बाळा, उशीर होतोय, आपल्याला आता निघायला हवं. आपल्याला पहिल्यांदा मंदिरात जायचंय आणि त्यानंतर एअरपोर्टवरती. तेव्हा संयमी विचारू लागते की अनिश काका कुठे. तेव्हा राधावहिनी म्हणते की सकाळीच तो गाडी घेऊन बाहेर गेलाय. त्यावर निलिमा आत्या म्हणते की अरे देवा, आता आपल्याला दुसरं वाण बघावं लागेल. तेव्हा अशोक मामा उठतात आणि म्हणतात की चला जाऊया. आता इकडे तुषार आणि रेयान संयमीला सोडायला निघतात. तेव्हा देसाई, रुपाली, सातपुते, तोरणे संयमीला निरोप द्यायला येतात आणि म्हणतात की हॅप्पी जर्नी, खूप मोठी हो. तितक्यात सातपुते त्यांच्या जवळचा पेन संयमीला देत म्हणतात की हा माझा लकी पेन, माझ्याकडून तुला हे गिफ्ट. त्यावर रुपाली म्हणते, अरे वा संयमी, म्हणजे आता तुला सगळ्याच एक्झाम सोप्या जातील. त्यावर देसाई म्हणतात की काय रुपाली, हल्ली कोणी पेनने एक्झाम देतं का? आजकाल सगळ्याच एक्झाम ऑनलाईन होतात आणि तिकडे तर कम्प्युटर्स असतील. त्यावर रुपाली म्हणते, एक्झाम कशा पण होऊ देत, पण तुला छान मार्क्स मिळो हेच आमच्याकडून तुला आशीर्वाद. तितक्यात आता तुषार येतो आणि म्हणतो की आता उशीर होतोय, अजून देवळात सुद्धा जायचंय, त्यामुळे आता निघूया. त्यामुळे आता सगळेच निघू लागतात. तेव्हा ईश्वर काका म्हणतात की अशोक तू पुढे जा, आम्ही स्कूटरवर येतो. आता थोड्याच वेळात सगळे मंदिरात पोहोचलेले असतात. त्यामुळे आता इरा ईशान खुश होतात आणि संयमीला जाऊन मिठी मारतात. तेव्हा चंदनराव म्हणतात की बरं झालं तुम्ही वेळेत आलात. आता सगळेच जण गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ लागतात. तितक्यात संयमीचं लक्ष अशोक मामांकडे जातं आणि ती त्यांना विचारू लागते की आजोबा, तुम्हाला देवाला नमस्कार नाही करायचा का? त्यावर अशोक मामा म्हणतात की मी देवावर नाराज आहे. तेव्हा सगळेच जण त्यांच्याकडे बघू लागतात. तेव्हा अशोक मामा म्हणतात की माझी तक्रार आहे देवाकडे, कारण तो माझी लाडकी माणसं माझ्यापासून दूर नेतो. तेव्हा संयमी म्हणते की आजोबा, मी 2 वर्षांनी कोर्स पूर्ण करून लगेचच येईल. त्यावर अशोक मामा म्हणतात की तुला यायलाच पाहिजे, कारण इथं तुझी गरज आहे बेटा. एक गोष्ट लक्षात ठेव, परदेशात तुला सगळ्या सुख सोयी मिळतील, पण आपल्या माणसांची ऊब ही इथेच मिळेल. आता संयमी अशोक मामांजवळ जाते आणि म्हणते की आजोबा, तुम्ही माझी अजिबात काळजी करू नका आणि मला मेसेज पाठवत राहा. त्यावर अशोक मामा म्हणतात, मेसेज? अगं मी तर तुला व्हॉइस नोट पाठवणार आहे. त्यावर सगळेच हसू लागतात. आता संयमी अशोक मामांना नमस्कार करते. तेव्हा अशोक मामा तिला म्हणतात की सुखी राहा. आता अशोक मामा तुषारला म्हणतात की गाडी काढ. तितक्यात आता अनिश तिथे येतो आणि म्हणतो त्याची काहीही गरज नाहीये. त्यामुळे आता सगळेजण त्याच्याकडे बघू लागतात. तेव्हा अनिश म्हणतो की मी गाडी आणली आहे. त्यामुळे आता संयमी त्याच्याकडे पळत जाते आणि म्हणते की काका, की माझी खात्री होती की तू नक्कीच मला सोडवायला येशील. त्यावर अनिश म्हणतो की घ्यायला सुद्धा मी चाललो होतो, आठवतं का? तेव्हा संयमी म्हणते की हो, घ्यायला पण तूच आला होतास आणि एअरपोर्टवरती मारामारी सुद्धा केली होती, आठवतंय? त्यामुळे आता सगळेच हसू लागतात. तेव्हा अनिश म्हणतो की मी पुढे गाडीत जाऊन बसतो, तुम्ही या. तेव्हा भैरवी अशोक मामांना म्हणते की बाबा येताय ना? त्यावर अशोक मामा म्हणतात की नाही, मला कुणाला निरोप द्यायला आवडत नाही. त्यामुळे आता ईश्वर काका तिथे येतात आणि सगळ्यांना म्हणतात की आपण जाऊयात. असं म्हणत आता संयमी
परत एकदा फिरून अशोक मामांना बाय करते. आता संयमीची गाडी तिथून गेलेली असते. तेव्हा अशोक मामांना मात्र खूप वाईट वाटू लागतं आणि ते तिथेच मंदिरामध्ये बसतात. तितक्यात त्यांना कुणाच्या तरी रडण्याचा आवाज येऊ लागतो. त्यामुळे आता अशोक मामा त्यांच्याजवळ जाऊन त्यांना विचारू लागतात की काय झालं. त्यावर ते गृहस्थ म्हणतात की काही नाही असं म्हणत ते आणखीच रडू लागतात. तेव्हा अशोक मामा त्यांच्याजवळ बसतात आणि म्हणतात, गेल्या वर्षी माझी सून आणि माझा मुलगा अपघातात गेले. तेव्हा त्यांची 3 मुलं माझ्याकडे मी घेऊन आलो. मी खचलो नाही. देव आपल्या पाठीशी असतो. आज बघा माझी नात दुसऱ्या देशात शिकायला गेलीये. त्यामुळे धीर सोडू नका. त्यावर ते गृहस्थ सांगू लागतात की माझ्याकडे पैसा प्रॉपर्टी सगळं काही आहे, पण माझ्या तरुण मुलाच्या दोन्ही किडन्या फेल झाल्या आहे. माझ्या डोळ्यासमोर माझ्या मुलाचं आयुष्य कमी होत असताना मला खूप त्रास होतोय. ते म्हणू लागतात की मी वाटेल तेवढा पैसा खर्च करायला तयार आहे. त्याच्यासाठी मी महागातलं महाग इंजेक्शन घेऊन येईल. पण जर माझा मुलगाच राहणार नसेल तर या प्रॉपर्टीचा काय उपयोग, असं म्हणून ते रडू लागतात. तेव्हा अशोक मामा म्हणतात की तुम्ही इथं आलायत म्हणजे देवाने तुम्हाला इथपर्यंत आणलंय. त्यामुळे तुम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवा. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.